हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू आमचं चॅनल द मसाला मोमेंट्स. तर गाईज आजची रेसिपी आहे अंडा घोटाला. आता अंडा घोटालामध्ये सगळं काय आलंय. घोटाला म्हणजे काय की अंड्याची बुर्जी बॉईल एग असतो त्याच्यात, प्लस हाफ फ्राय असतो. म्हणजे सगळं जे काही अंड्याचे रेसिपीज आहे ते सगळे एकत्र करून त्याचा घोटाला बनवला जातो. मी सगळ्यात पहिले अंडा घोटाला खाल्ला होता सुरतमध्ये. तर मला माहिती नव्हतं की अशी पण रेसिपी असते म्हणून, पण इतका अप्रतिम लागला होता. तर आपण बघूयात त्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करूयात. स्ट्रीट फूड मधला सगळ्यात फेमस आयटम आहे हा, तर आपण घरी करण्याचा प्रयत्न करूयात. चला मग. तर आपला पॅन गरम झाला की यामध्ये आपण ऑइल टाकूयात. तर यामध्ये आपण फाईन चॉप केलेला कांदा टाकूयात. तर यामध्ये आपण आता जिंजर गार्लिकची पेस्ट ऍड करणार आहे. यामध्ये टाकतात जिंजर गार्लिक पेस्ट. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये फाईन चॉप केलेला टोमॅटो ऍड करायचा आपण. टोमॅटो असं व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपले जे गार्लिक जिंजरची पेस्ट टाकलेली ना आपण, त्याचा पूर्ण जो स्मेल आहे ना तो सगळा जाऊ द्यायचा. त्यानंतरच यामध्ये टोमॅटो टाकायचं. हे असं मॅश करून घ्यायचं. माझ्याकडे मॅशर नाही आहे, त्यामुळे मी काय केलंय, टमाटे खूप बारीक चॉप केलेले आणि असे थोडे दाबून घ्यायचे. ट्राय करून बघतोय, पण आतापर्यंत जे काही ट्राय केलेलं ना आपण ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे. टेस्टी. तू सगळंच ट्राय करतोय आजकाल. तुला आवडतं ना खायला? हो. आणि मला बनवायला. तुला बनवायला कधी आवडेल तुला? यामध्ये चॉप केलेली मिरची ॲज पर युअर टेस्ट. तर यामध्ये आपण पावडर मसाले टाकूयात. थोडीशी लाल मिरची, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला. तर यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे. तर आपण पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे. तर पाणी यासाठी की आपले जे मसाले आहे तर ते जळू नये त्यासाठी. आणि अंडा घोटाला मसाला जो आहे तर तो जो थोडा आहे ना तो थोडासा ग्रेव्ही टाईप असतो. सो त्यामुळे आपल्याला याच्यात पाणी टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. हे स्ट्रीट फूडमध्ये काय होतं, त्यांचा तवा जो असतो ना तो खूप जाड असतो आणि तो कंटिन्युअसली गरम झालेला असतो. सो त्यामुळे ते काय करतात, जास्त पाणी टाकतात. ते काय वाफेने ते लवकर ड्राय होऊन जातं, पण आपल्या याच्यात काय ड्राय होणार नाही इतके पटकन. त्यामुळे आपण थोडंच पाणी टाकायचं. ओके. तर यामध्ये थोडा चॉप केलेला ग्रीन गार्लिक टाकायचा आहे. त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो, हे टाकून बघा. तर यामध्ये आपण एक अंड्याची भुर्जी करून घेणार आहे पहिले. त्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे बॉईल केलेलं अंड आहे ते यामध्ये किसून टाकायचं. ही दुसरी लेअर यायची आहे. यामध्ये मीठ ऍड करून घ्यायचं चवीनुसार. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं.
जेणेकरून म्हणजे सगळं ते बॉईलवाला अंडा जो आहे तो सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स होईल. आता हा आपला 2 लेअरवाला जे आहे ते रेडी झालेलं आहे. ते आपण बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपली तिसरी लेअर आपल्याला हाफ फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण त्याच पॅनमध्ये तेल टाकलंय, त्याच्यात हाफ फ्राय करून घेऊ. आता आपण हाफ फ्राय साठी अंडा फोडून हाफ फ्राय बनवून घेऊया. यामध्ये मीठ, थोडंसं चिली पावडर आणि तुम्हाला जो मसाला वाटला तो टाकायचा. फ्राईड डन आहे. आणि ही तिसरी लेअर जी आहे ती आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायची. आपला अंडा घोटाळा रेडी आहे. तुम्ही ब्रेड सोबत खा, पावासोबत खा किंवा चपाती सोबत खा, छानच लागणार आहे तो. ट्राय करून बघा नक्की.